प्रयत्न केले परंतु त्या प्रयत्नांना काही यश आलेलं नाही. उत्कृष्ट अशी खेळी या ठिकाणी पाहायला मिळाली आपल्याला दोन्ही संघामध्ये. आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ओम साई 11 संघ विजयी झालेला आहे. अतिशय उत्कृष्ट खेळी जो गेलेला सलामीला गेलेला फलंदाज दीपक या ठिकाणी तटून राहिला. कोणाच्या पांडुरंगच्या बाईकची चावी या ठिकाणी पडलेली आहे, भेटली. त्यांनी 100 रुपये आम्हाला बक्षीस द्यायचे. दादाला तुझ्या बक्षीस दे 100 रुपये. बरं त्याला सामन्याला या ठिकाणी सुरुवात करायची विनंती असेल आपल्याला. सामन्याला सुरुवात करायची आहे या ठिकाणी. आणि आमचे बंधू कुठे गेले? मनोज हाय मनोज, आम्ही त्याला डायरेक्ट पालीवरनं बोलवलेलं आहे या ठिकाणी. आणि निलेश तुझा सत्कार घेऊन नाही गेला भावा इथना. निलेश घोगरे, चला सामना चालू करायचा. रोहित मारा करेल तो म्हणजे ज्ञानेश्वर, याला स्ट्राईकला आहे ज्ञानेश्वर, नॉन स्ट्राईकला दिनेश. आणि बघतोय आपण गोलंदाजी मार्कवर आहे तो म्हणजे रोहित मारा करेल ज्ञानेश्वर. पहिला चेंडू या ठिकाणी हळू टच केला. चेंडू निर्धाव पद्धतीचा असा चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. ओम साई संघाला विनंती असेल आपण जास्त लांब कुठे जाऊ नये, आपल्याला लवकरच सामना खेळायचा पुन्हा एकदा फायनलचा. आणि या ठिकाणी आपण पाहतोय उपांत्यपूर्व सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. उपांत्यपूर्व दुसरा सामना वंश 11 वर्सेस कैवल्य 11, दोन्ही तुल्यबल्य संघ. आपण जर पाहिलं दोन या दिवसांच्या या खेळामध्ये आपण जर पाहिलं अतिशय अटीतटीचं या ठिकाणी खेळ करून दोन्ही सामने उपांत्यपूर्व फेरीत या ठिकाणी आलेले आहेत. रोहित एकीकडे रोहित तर दुसरीकडे दिनेश असा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. चला अजूनही माझ्या मते धावे संख्येचं खातं या ठिकाणी खोललेलं नाही कैवल्यने. पहिला चेंडू ऑफ साईडच्या दिशेने मारलेला चेंडू आपण जर पाहिला आणि हा लॉंग ऑफच्या दिशेने होता हा. आणि या ठिकाणी षटकार 6 धावा. आम्हाला खेळाडू या ठिकाणी प्रोत्साहन देताना 6 धावा. चेंडू झेल काही त्याला घेता आला नाही, हातात झेल होता. लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू गेलेला परंतु आज 6 धावा. उत्कृष्ट असा हा घाणाघाती प्रहार केलेला. माझ्या मते थोडा पुढे असतं तरी झेल झाला असता पण झेल सुटली आणि षटकार गेलेला आहे. 6 धावांनी धाव संख्येचं खातं खोलतोय कैवल्य 11चा हा बॅट्समन फलंदाज ज्ञानेश्वर. दरम्यान पुन्हा एकदा ठिकाणी उंचावर गेलेला चेंडू आणि आता मात्र काहीच या ठिकाणी चुकी न करताना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे राम पाताडे. उत्कृष्ट अशी या ठिकाणी झेल टिपलेली आहे तो म्हणजे राम यानं ज्ञानेश्वरची आपण जर फलंदाजी बघितली तो मारायला गेला एके ठिकाणी आणि लागला दुसऱ्या ठिकाणा या ठिकाणी बॉल. त्याच्यामुळे त्याला आपला विकेट गमवावी लागत आहे. आणि आपण पाहू शकतो ज्ञानेश्वरची जागा घेण्यासाठी स्वतः संघमालक या ठिकाणी येत आहे तेजस साळुंखे. चला या लवकर आपल्याला थोडी घाई करायची, थोडी जास्त नाही पण थोडी घाई करायची विनंती असेल आपल्याला. आपण लवकरात लवकर सामना या ठिकाणी चालू करायचा आहे. चला आत्ता मात्र तेजस रोहित मारा करेल. तेजस आपल्या संघासाठी किती धावांचं डोंगर या ठिकाणी उभारतो या आपल्याला पाहिजे. चला दरम्यान या ठिकाणी सामन्याला सुरुवात करायची आहे. विलंब न लावता आपण या ठिकाणी लवकरात लवकर सामना खेळायचा आहे. चला रोहित पुन्हा एकदा मारा करेल तेजस याला. वा उत्तम एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा गेलेला चेंडूच्या मागे धावताना रजत परंतु 4 धावा. पंचांचा या ठिकाणी इशारा येतो आपल्याला 4 धावा. वा पहिल्या चेंडूवरती योग्य असा प्रहार करत आपण जर पाहिलं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गेलेला हा चेंडू 4 धावांसाठी. धावसंख्या त्या ठिकाणी 4 ने भर पडत आहे. धावसंख्या झालेली ती म्हणजे 10. 2 आकड्यांची धावसंख्या या ठिकाणी झालेली आहे ती म्हणजे कैवल्य 11 संघाची. पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडूचा वेध घेतो ते म्हणजे किरण. आणि या ठिकाणी निर्धाव पद्धतीचा चेंडू आपण जर पाहिलं उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या षटकाअखेर धावसंख्या झालेली ती म्हणजे कैवल्य 11 संघाची 10. अजूनही जो नॉन स्ट्राईकला उभा होता दिनेश त्याला काही पहिल्या षटकामध्ये चेंडू खेळायला मिळालेले नाहीत. आत्ता मात्र स्ट्राईक येतोय तो म्हणजे दिनेश आणि गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे
विनायक कृष्ण वाघमारे यांचे सुपुत्र विनायक या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलेले आहेत. वैयक्तिक पहिलं, संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेलं आहे, तो म्हणजे विनायक. पाण्याची बॉटल पाणी दे रे, पाणी असलं तर पाणी दे. चला या ठिकाणी सामना सुरू करायचा. विनायक मारा करेल तो म्हणजे दिनेश याला. चला सुरुवात. विनंती असेल आपण एकानेच क्षेत्ररक्षण कोणीतरी लावायचंय. आपल्याला वेळ खूप कमी आहे या ठिकाणी. दिशा उजेडी म्हणतात ना, दिशा उजेडी आपल्याला या ठिकाणी अंतिम सामना या ठिकाणी खेळवायचा आहे. चला सामन्याला या ठिकाणी सुरुवात. विनायक टू दिनेश. अखोल टप्प्याचा चेंडूच्या मागे भेट घेताना हा चौकार यार. उंचावर गेलेला चेंडू दिनेशचा झेल झाला असता, परंतु अमित याला काही उत्कृष्ट असा झेल झाला असता आणि एक मोठा मोहरा गमावला असता, तो म्हणजे अमित दिनेशच्या स्वरूपात. परंतु त्याला जीवदान मिळालेलं आहे आणि या जीवदानाचा फायदा तो कशा प्रकारे घेतोय. आणि आमचे मित्र निलेशजी कुठे जाऊ नका, तुम्ही या इकडे. निलेशजी चला सामन्याला ठिकाणी सुरुवात करा. वा, उत्तम या ठिकाणी कमबॅक म्हणावं लागेल ते म्हणजे विनायक याचं. आपण जर पाहिलं पहिला चेंडू सुद्धा त्याचा उत्तम प्रकारे होता, त्याला काही पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू लॉंग लेगच्या दिशेने तटवलेला चेंडू आणि विनंती असेल चेंडू घेऊन यायचे. 6 धावांसाठी केलेला चेंडू. धावसंख्येत आपण जर पाहिलं 6 ने भर पडत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावांवरती. हॉलंडियर चेंडू रिटर्न द्यायचंय, चेंडू लपवायचा नाहीये, चेंडू वापस द्यायचंय. खेळाडू उमरे गावातील जे खेळाडू आहेत त्यांनी चौकाराचा ताबा घ्यायचा. आपल्याला विनंती असेल, चेंडू गेला की तो रिटर्न येत नाहीये, परत कोणी देत नाहीये. आपल्याला विनंती असेल आपण या ठिकाणी लक्ष द्यायचंय थोडं. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं गल्ली मध्ये थर्डमॅनच्या दिशेने गेलेला चेंडू जातोय सीमार के बाहेर चौकात. जो चेंडू या ठिकाणी आम्हाला प्रत्येक चेंडू आणून दिले, लहान मुलं जे चेंडू आणून देतील त्यांना सामना संपल्यानंतर चेंडू आपण बक्षीस म्हणून देणार आहेत, परंतु आत्ता चेंडू जमा करायचे. चला या ठिकाणी चौकार. धावसंख्या 4 ने भरत धावसंख्या जाते ती 24 धावांवरती. पुन्हा एकदा विनायक टू दिनेश आणि हा मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि हा बॅटची कडा घेऊन बॅटची कडा घेऊन या ठिकाणी आपण जर पाहिलं तर राम पाताडे यानं हा अतिशय धावसंख्या झालेल्या आहेत त्या म्हणजे 24. चला पुढचा फलंदाज लवकर यायचंय क्रीज मध्ये. पुढचा फलंदाज तयार व्हायचं पटकन. आधीच आपण या ठिकाणी तयार राहायचंय खेळण्यासाठी आणि लवकरात लवकर यायचंय. आपल्याला वेळ न दवडता. आणि हा चेंडू खाली, चेंडू गेलेला वापस करायचे. आयुष संग्राम, आता चेंडू जर तुम्ही बॉल आम्हाला आणून दिले तर तुम्हाला नंतर आम्ही बॉल रिटर्न करू मॅच झाल्यावर. आता बॉल आणून द्यायचे. शोधा जरा शोधा. शोधा. चला सामना चालू करायचा या ठिकाणी. आता मात्र दिनेशची जागा घेण्यासाठी आलेला आहे. तो म्हणजे गणेश. दिनेश गेला, गणेश आला. चला उत्तम असा या ठिकाणी खेळ आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे अंश 11 विरुद्ध कैवल्य 11 या दोन्ही संघांच्या मार्फत. सामना सुरू करायचा आहे. पंचांना विनंती आपण या ठिकाणी सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. आणि हा मात्र उजव्या साईडला दिलेला चेंडू आणि या ठिकाणी पंच षटक समाप्तीचा इशारा करतायत आपल्याला. 2 षटका अखेर कैवल्य 11 संघाची धावसंख्या झालेली ती म्हणजे 24. किती आउट? 2 विकेट. हे 2 गडी बाद झालेले आहेत ते म्हणजे कैवल्य 11 संघाची आणि धावसंख्या झालेली ती 24.
अजूनही 2 षटक शिल्लक आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो. आणि आता मात्र संघ मालक या ठिकाणी कशा पद्धतीने धावसंख्येचं डोंगर उभारतोय हे आपल्याला पाहायचं आहे. आपल्या संघाला कुठपर्यंत तो धावसंख्या नेतोय, सगळं नेतृत्व या ठिकाणी आता त्यालाच करायचं आहे. त्याची साथ द्यायची ती म्हणजे गणेशाला. आणि वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रं षटक घेऊन आलेले तो म्हणजे अमित विचारे. पहिल्या चेंडूवरती उत्तम असा प्रहार करण्याच्या नादात बीज झालेला आहे तो म्हणजे तेजस. निर्धाव पद्धतीचा हा चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. तसेच उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणावी लागेल ती म्हणजे अमित याची. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता आणि असा चेंडूचा योग्य असा समाचार घेतलाय तो म्हणजे संगमाला तेजस्वीनं धावसंख्येत 6 भर पडत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 30 धावांवरती. चला चेंडू आणायचे वापस. खेळाडूंना विनंती आहे चेंडू वापस द्यायचंय. खालचा चेंडू भेटला का? शोधा एवढं शोधताय तरी भेटत नाही. बॉल पाहिजे का नको तुम्हाला? चला सामन्याला ठिकाणी सुरुवात करायची. चेंडू द्यायचे वापस. चला वा पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने. आणि या ठिकाणी शिवनाथ चेंडूच्या मागे धावताना आणि उत्कृष्ट अशी त्याचं क्षेत्ररक्षण. एकच धावेवर समाधान या ठिकाणी मानावं लागतंय ते म्हणजे कैवल्य 11च्या या खेळाडूंना फलंदाजांना धावसंख्येत या ठिकाणी 1 भर पडते. धावसंख्या झालेली ती 31. वा उत्तम या ठिकाणी आपल्याला कामगिरी पाहायला मिळते ते म्हणजे कैवल्य संघाची फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. उत्कृष्ट अशी फलंदाजी पाहायला मिळते. आता मारा करेल तो म्हणजे अमित गणेशाला. अकोट टप्प्याचा चेंडू उजव्या एसटीच्या माझ्यामध्ये खूपच बाहेर. पंचांचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा धाव अवंतर अशी 1 धाव या ठिकाणी मिळत आहे आणि धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 32. चला पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. स्लो गेंद या और ये देखिए बघा आपण संत गतीने हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा योग्य असा फायदा घेतलेला आहे तो म्हणजे तेजस आणि गणेश. धावसंख्या 2 धावा धावून काढलेल्या आहेत. या दोघांनी माझ्या मते सर्कलच्या आतच चेंडू हा होता आणि या चेंडूवरती 2 धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 34. अजूनही माझ्या मते 3रं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या 34. वाह आणि हा बाद. बॉल पाठवा. हा पाठवा. बॉल भेटलाय तर पाठवा. हा पंच चेंडू घ्या. लेग अंपायर चेंडू घ्या. चला या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गणेश हा LBW झालेला आहे. LBW पायचीत झालेला आहे गणेश. आणि आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी कोण येतोय या ठिकाणी आपल्याला पाहायचंय. आणि त्याची जागा घेण्यासाठी आलेला आहे तो म्हणजे रोनित. चला सामन्याला ठिकाणी सुरुवात करायची आहे. स्लो पद्धतीचा चेंडू त्याचा योग्य असा समाचार घेतलेला परंतु चेंडू छेल केलेला आहे रवी त्यानं. चला आणि 3रं षटका अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 34 धावांवरती. पाणी पाठवलं. पाणी कमिटी मेंबर कोण आहे इकडं? पाणी पाठवायचं. पाणी कोणाला पाहिजे?
पाणी येतोय येतोय, थोडा टाइम लागेल, टाइम लागेल, टाइम टाइम. कोण? आणि आता आलेले ऋतिक, ऋतिक 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 रोनितची जागा घेण्यासाठी आलेला आहे ऋतिक. द्या पाणी, द्या लवकर, जाऊ द्या सोम, जाऊ दे पाणी. चला या ठिकाणी सामना सुरू करायचा आहे. चला लवकर, चला लवकर ऋतिक. चला सामना या ठिकाणी सुरू करायचा आहे ऋतिक. हॅलो, या ठिकाणी धावबाद झालेला आहे तो म्हणजे तेजस, आणि तेजसची जागा घेण्यासाठी आलेला आहे तो म्हणजे आता आर्यन. नौका असा हा गोलंदाज आर्यन या ठिकाणी झेल होता, झेल सोडला तो म्हणजे किरण यानं, आणि या ठिकाणी धावबाद करण्यात यश मिळालेलं आहे तो म्हणजे राम याला. आणि आता मात्र धाव संख्या झालेल्या आहेत 35 धावा. चला या ठिकाणी लवकरात लवकर आपण सामना खेळवायचा आहे, लवकरात लवकर विनंती असेल आपल्याला, आपण लवकरात लवकर सामना खेळवायचा आहे. चला 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 पटकन पटकन. वाईड चेंडू आणि धावबाद. आर्यन या ठिकाणी धावबाद होताना आता मात्र कैवल्य संघानं माझ्या मते असं समीकरण केलेलं आहे की हा शेवटचा मॅच आहे, त्याच्यामुळे सर्वांना या ठिकाणी बॅटिंग मिळावी अशी माझ्या मते त्यांची इच्छा असेल. हा आत्ता आलेलं आहे तो म्हणजे टाईप करून दाखव ना मोबाईल मध्ये, तुला नाही बोलता येत. रे तो आणि मारण्याच्या नादात बीज झालेलं म्हणजे ऋतिक. साहिल 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 फलंदाजीसाठी आलेला साहिल. आणि आता मात्र शिवनाथ पुन्हा एकदा मारा करेल ऋतिक याला. धावसंख्या स्थिरावलेली 35 धावांवर ते, आणि मधला दांडा गोल होगी तरी दांडे गोल, आणि मेरा साहेब पॉवरफुल अशी या ठिकाणी कामगिरी करताना शिवनाथ नाही असेल अजून. चला 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 नंबर लावा. सर्वांनी या ठिकाणी सर्वांना बॅटिंग मिळणार आहे अशी माझी या ठिकाणी पाहायला मिळते. आणि आता मात्र त्याची जागा घेण्यासाठी आलेले आहे दिलीप. दिलीप दिलीप चला स्कोअर झालेला आहे 35-35 35 30 माफ करा, हा वाईड आउट झाला तो. किती झालं माफ करा,
एकच मिनिट तुम्हाला स्कोर सांगतो, मला माफ करा थोडं. 36 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. 36. 37 धावांचं मापक आव्हान या ठिकाणी असणार आहे ते म्हणजे अंश 11 संघाला. माझी विनंती असेल, कैवल्य 11 संघ आपलं क्षेत्ररक्षण लगेच घ्यायचे. आपल्याला विनंती असेल, सूर्य जोपर्यंत सूर्याचा प्रकाश शोध या ठिकाणी आहे तोपर्यंत आपल्याला सामने खेळून पूर्ण करायचे आहेत. त्याच्यामुळे आपल्याला विनंती असेल, लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण करण्यासाठी यायचे. कैवल्य 11. सोहम पाणी नाही, सोहम पाण्याची बॉटल कुठे? चला 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 लवकरात लवकर विनंती असेल या ठिकाणी. चला आस्ती आस्ती पडशील. चला नवीन चेंडू कोणाकडे? चेंडू दिनेश. चेंडू कोणाकडे? 37 धावा करायचे. 37 दिनेश नवीन चेंडू त्या ठिकाणी द्यायचं. कोणाकडे चेंडू? मग ते ना त्यातला नवीन बॉल दे रे कॅबऱ्या. आला हरी काय करस तू सोऱ्या? पंच चेंडू घ्या. पंच 2 चेंडू आले बघा. हा एक घ्या, एकावर एक फ्री. एकच द्या रे, एक रिटर्न कर. त्यांना दाखवा चेंडू. परत येत. चला अंश 11 आपले सलामीचे फलंदाज येऊ द्या. अंश 11 क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजलेलं आहे आणि पहिला गोलंदाज आलेला आहे तो म्हणजे गणेश. गोलंदाजी मार्कवर गणेश आपल्या संघाला कितपर्यंत कुठपर्यंत विजयासाठी घेऊन जात या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. गणेश अरे देवा, तिकडे काय चाललंय रे बाबा? हो असं करू नका, आपला लाईव्ह चालू आहे. कॅमेरामॅनने तिकडे दाखवला तर वाटलं होईल. भांडण करू नका, भांडण तंटे करू नका. तुम्ही या सतीश शेठ, तुम्ही इकडे या. इकडे तुम्ही समालोचन कक्षामध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. सतीश शेठ या तुम्ही इकडे. पुरं बेकार आहेत ते, तुम्ही इकडे या. हा मग आता कसं एकदम भारी काम केलं. आता या इकडे तुम्ही. चला सामन्याला या ठिकाणी सुरुवात करायची. सामना सुरुवात करायची आहे. लवकरात लवकर आपल्याला विनंती असेल, सामना सुरुवात करायचंय. गणेश पप्पाचे आशीर्वाद घेतोस, कर सामना सुरुवात. चला आणि स्ट्राईकला आलाय तो म्हणजे रोहित. नॉन स्ट्राईकला आलाय राम पाताडे आणि आमची माई म्हणजे चंद्रमुखी. आणि वाईड चेंडू. अवांतर 1 धाव. या अवांतराच्या 1 धावेनं खातं खोलतंय ते म्हणजे या ठिकाणी अंश 11 संघ. चला या ठिकाणी पुन्हा एकदा गणेश मारा करे. वा उत्तम निर्धाव पद्धतीचा हा चेंडू. म्हणून शिरावले ओरडू नका, तुम्ही असं करू नका. हा चला गणेशाचा पुढचा चेंडू रोहित त्याला मारलायला चेंडू. वा उत्तम असं या ठिकाणी आपण जर पाहिलं मिरांच्या दिशेने मारलेला चेंडू, परंतु त्या ठिकाणी ऋतिक हा खेळाडू तैनात होता. निर्धाव पद्धतीचा पुन्हा एक चेंडू. अवांतर अशी एकच धाव या ठिकाणी मिळालेली ती म्हणजे अंश 11 संघाला. 37 धावांचा पाठलाग करताना रोहित आपल्या संघासाठी कितपत योगदान देतोय या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. आणि मात्र वाईट जे अपेक्षित होता तो म्हणजे रोहित, परंतु नाही. पंचांनी दात फेटाळलेले आहे. निर्धाव पद्धतीचा पुन्हा एकदा चेंडू. धाव संख्येला ठिकाणी आपण पाहिलेलं ब्रेक लागलं. एकच धाव. वा 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 वा. आणि त्याचा राग मनात धरून या ठिकाणी त्याचा राग या ठिकाणी मनात धरलेला आहे तो म्हणजे रोहित त्याने षटकार लगावलेला आहे तो म्हणजे गणेशाच्या या चेंडूवरती. आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 वरती. बिनबाद झालेले आहेत म्हणजे 7.
काय नाही, हा काही नाही फरक पडत, आम्हाला काही नाही फरक पडत. हा, गणेशला त्याचे पप्पा मार्गदर्शन करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा वाह, उत्तम, वाह. आणि गणेश यांनी जर विकेट काढला तर त्याच्या पप्पांकडून त्याला 100 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे. पैसे आम्ही लावत माहिती ना अजून सगळे पैसे गेलेले. मग कशाला इकडे टाल्या वाजवायला आलास? आम्ही सांगतो. चला या ठिकाणी, अरे देवा, आणि हा षटकार, पुन्हा एकदा षटकार, बोंबलू दे त्यांना. जिंकल्यावर त्यांच्याकडे नाचायला डीजे लावतो तिथं. काय म्हणलो, जिंकली ना गण्या का नाचायला तिथं. चला या ठिकाणी धाव संख्या झालेली ती म्हणजे 13. एका षटकाअखेर धाव संख्या झालेली ती म्हणजे 13. तो नाही बंद येतो 13. चला आता मात्र गणेशची जागा घेण्यासाठी आलेला आहे तो म्हणजे दिनेश. अजून मॅच. चला 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 चला, सामन्याला लवकरात लवकर या ठिकाणी सुरुवात करायची. चला कैवल्य 11, आपल्याला विनंती असेल सामन्याला थोडा वेग आणायचा आपल्याला या ठिकाणी. आणि आता मात्र वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेला तो म्हणजे दिनेश. आपल्याला अजून अंतिम सामना या ठिकाणी खेळवायचा आहे. कोण जातोय बघतोय अंतिम सामन्यात. ओम साई सगळं या ठिकाणी वाट बघतोय आमच्या सोबत खेळायला नक्की येतोय कोण. चला सामना सुरू करायचा आहे. या ठिकाणी दिनेश मारा करेल तो म्हणजे राम याला. आणि ऑफसाईडच्या दिशेने हॅलो चटवलेला चेंडू, मिस फिल्डिंग थोडीशी या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला नेताच्या माझ्या माध्यमातून. कोण आहे तो? नेताच आहे ना. चला आणि या ठिकाणी छोटी अशी एक धाव मिळालेली आहे ती म्हणजे 80 संख्येला. धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 14 धावांवरती. दुसरं षटक अजूनही चालू आहे या ठिकाणी दिनेश याचं. दिनेश आपल्या संघासाठी धावांचा ब्रेक करतोय का आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. पोल मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी, चेंडूच्या मागे कोणही धावत नाही. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा पूर्ण. अचानक चेंडूने गेअर बदललेला होता आणि पाहिला पण तर वाह, उत्तम, खूप छान. 16 धाव संख्या झालेली ती म्हणजे 16. चला उत्तम उत्तम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं खेळाचा या ठिकाणी सामना 80 विरुद्ध कैवल्य 11 या दोन्ही संघामध्ये चुरस लागलेली आहे अंतिम सामन्यामध्ये पोहोचण्यासाठी. सोडच्या दिशेने तटवण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धाव पद्धतीचा चेंडू काही समजलेला नाहीये रोहित याला. आणि आता मात्र धावसंख्या स्थिरावलेली ती म्हणजे 16 धावांवरती. चला एक धाव पूर्ण या ठिकाणी, दुसऱ्या धावेचा या ठिकाणी प्रयत्न बाबू कशात. आणि एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 धावांवरती. मस्ती नाही करायची बाबू, इथं पडला तर लागल ना. चला 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 सामना या ठिकाणी सुरुवात करायचा आहे. चला चोरटी अशी एक धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चोरटी अशी एक धाव, चोरटी धाव पाहायला मिळते आपल्याला. धावसंख्या या ठिकाणी अशा प्रकारे 1 ने भर पडत आहे. चला सामना या ठिकाणी लवकरात लवकर
आणि हा गेलेला आहे चेंडू सुजल याच्याकडे. एक धाव या ठिकाणी दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण. आणि या ठिकाणी पंच आम्हाला इशारा देतात षटक समाप्तीचं. 2 षटक या ठिकाणी संपले. 2 षटक अखेर धावसंख्या झालेली ती म्हणजे 20. अजूनही 12 चेंडू 17 धावांची गरज या ठिकाणी असणार आहे ती म्हणजे शिलवण संघाला. 12 चेंडू 17 धावा. 17 12 ball 17 runs to win. चलिए जल्दी 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 खेलिए. अरुण याचा पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा राम याने खेळून काढलेला. पुन्हा एकदा स्ट्रेट राईट आपण पाहतोय या ठिकाणी. एक धाव पूर्ण. उत्तम, खूपच छान या ठिकाणी. आता मात्र 10 चेंडू आणि 16 धावा. 10 चेंडू मध्ये 16 धावांची गरज असणार आहे. अजूनही माझ्या मते सलामीचे फलंदाज या ठिकाणी मैदानावर खेळपट्टीवर तंबू ठोकून बसलेले आहेत ते म्हणजे शिलवण संघाचे. आणि आता बघूया आपण काय होतंय. आणि आता वाईड चेंडू या ठिकाणी पाहतोय आपण. चला पंचांचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. वाईड चेंडू अवांतर अशी एक धाव. 10 चेंडू 15 धावा. 10 चेंडू 15 धावा. ओ माय गॉड, पुन्हा एकदा वाईड चेंडू. वाईड चेंडू या ठिकाणी अवांतर. पुन्हा एकदा 10 चेंडू 14 धावा. आर्यन या ठिकाणी कशा पद्धतीनं गोलंदाजी करतो आपल्याला पाहायचे. 2 या ठिकाणी चेंडू निर्धाव होते परंतु खूपच बाहेर, उजव्या एसटीच्या खूपच बाहेर चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. काहीस त्याचं भरकटलेलं या ठिकाणी लक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सुरुवात करायची आहे. फुल टॉस, फुल टॉस पद्धतीचा चेंडू जातोय सीमारेखे बाहेर. आपण जर पाहिलं लॉंग लेगच्या दिशेने गेलेला चेंडू 6 धावांसाठी धावसंख्या जाते ती म्हणजे 29 धावा. आता मात्र 9 चेंडू 8 धावा. आणि चेंडू आणायसाठी जायचे आपले मनीष आयुष. चेंडू आपला बॉल घ्यायचा. बघा बॉल, लक्ष द्या. 9 चेंडू 8 धावा. भरकटलेला हा. आणि आता मात्र 8 चेंडू 2 धावा. 8 चेंडू 2 धावा. आणि आपण पाहिलं 90% समीकरण बदललेलं या ठिकाणी. 99% समीकरण बदललेलं आहे परंतु काय घडू शकतो आपण सांगू शकत नाही. पुन्हा एकदा या पद्धतीचा चेंडू. आता मात्र एक धाव कुठून काढलेली आहे आणि 99% समीकरण बदललेले. 80-11 विजयाच्या एक पायरी मागे आपल्याला पाहायला मिळतोय. विनंती असेल ओम साई 11 संघाचा कर्णधार या ठिकाणी येऊन थांबायचे. ओम साई संघ कर्णधार आपला. आणि बाद आणि षटक समाप्त.
6 चेंडू 1 धावेची गरज असणार आहे, ती म्हणजे ओम साई सांगाल. आणि आता मात्र रामची जागा घेण्यासाठी कोण येतंय? आणि आता मात्र आपण पाहतोय या ठिकाणी मेवणा भाऊजी अशी जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. रोहित यांचे मेवणे तुषार या ठिकाणी मैदानात खेळण्यासाठी आलेला आहे. चला बघूया. 6 चेंडू 1 धाव. मेवणा भाऊजी, मेवणे आणि भाऊजी वा चेअरअप करताना या ठिकाणी बघा किती उत्साह खेळाडूंच्या, प्रेक्षकांच्या या ठिकाणी किती उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि गोलंदाजी मार्कवर आलेला आहे तो म्हणजे संघमालक तेजस्वी अतिशय उत्कृष्ट असा गोलंदाज आहे. या ठिकाणी एकच धाव, त्याला अजून कुठेतरी 5-6 धावा जरी असत्या तरी त्याने या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न केला असता, परंतु एकच धाव या ठिकाणी विजयासाठी आहे, ती म्हणजे ओमसाई संघ आपला संघ घेऊन यायचं इकडे. ओमसाई संघ पहिल्या चेंडूवरती प्रहार, चेंडू जात आहे सीमारेखे बाहेर, चौकार. आणि या ठिकाणी फायनल मध्ये जातोय तो म्हणजे 80-11. आणि अंतिम सामना, शेवटचा अंतिम सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे 11 विरुद्ध ओमसाई 11. दोन्ही संघांनी या ठिकाणी समालोचन कक्षापाशी यायचे. दोन्ही संघांनी विनंती आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी यायचे. मी भरतजी पाटील यांना विनंती करेल आपण या ठिकाणी नाणेफेक करून